तर पाहू शकतायत. आणि इकडलं जे वातावरण आहे ना खरंच एक नंबर बरं का. तर आपल्या इथं फॅन पण भेटलेले आहेत. तो अगर कहीं बाहर घूमने जाना है ना तो औरत लोग का ना जल्दी आवरताच नाही. अरे तुझ्या मागून मी किती आवरेल आहे आणि बाहेर गाडी चालू करून उभा राहिलो तर तुझ्या याचा पत्ता नाहीये. हे घ्यायचंय का? घे. चप्पल ही घातली छान वाटते का? हाँ बड़ा जुन सांगा ना. इतना क्यों पूछती है. चलो अब तूने पहन ली है चप्पल तर पहन ली है. खरंच नाही बाया लोकांचं नाच असतं. सगळ्यात अगोदर आवरायला सुरू करते आणि सगळ्यात लेट त्यांचं आवरण. तिने ज्यावेळेस आवरायला सुरुवात केली ना त्यावेळेस मी ना माझं काम करत होतो. तिला म्हणलं चल तुला मी 10 मिनिटं वेळ देतो तू आवर. मी 10 मिनिटं बाकीचं काम करीत बसलो. चल आज भी दे रहे मेरे को. तो दोस्तों आज हम जा रहे हैं ज़रा घूमने 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 का मतलब वैसा घूमने नहीं. तो हम जा रहे हैं गहिनाथगढ़. आपको पता ही होगा गहिनाथगढ़ महाराष्ट्र में कहाँ आहे. तर मला वाटतं ह्या परिसरातील जे लोक व्हिडिओ बघते त्यांना माहिती आहे. तर आम्ही चाललो आहे आज गहिनाथगडावरती कारण की आज एकादशी आहे आणि एकादशीला आम्ही ना प्रत्येक महिन्याला गहिनाथगडीवर जात असतो. म्हणजे आम्ही जरी नाही गेलो तरी घरचे कोणी ना कोणी जातं. आई वडील कोणी पण म्हणजे आका भाऊ म्हणजे रेग्युलर ना आमच्या घरातून एक जण तर जातच. तो आज हम जा रहे. तो आक्का आणि रुद्र पण पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही मागून चाललेलो आहे टू व्हीलरवरती. तो सोनाली आता आवरला असेल तर मेरे को लगता है तू चल अब बहुत देर हो गई है तू तेरा बहुत नाटक हो गया अब. बघा बरं का अजून पण आहे ना झालं का आवरलं हो काय क्या हुआ है. चप्पल मैच है नहीं. वाह अब चप्पल मैच नहीं हो रही है. एक तो गड़बड़ है फिर चप्पल मैच नहीं हो रही है इसलिए फिर से गई. मॅचिंग शिवाय या कुछ भी नाही चलता. आता काय माहित कोणती मॅचिंगची चप्पल घालून येणार आहे ती. पहिले गुलाबी होती अब कोणशी पहनती है. झाली का मॅचिंग. जरा काळी विटकरी आहे. काळी होती पण म्हटलं जाऊ दे. बरोबर जरा चला घ्या. हा मोबाईल आहे का? हा तर फॅमिली आता आम्ही आलेलो आहे अर्ध्या रस्त्यामध्ये. तर आमचं अंतर काटून झालेलं आहे जवळपास 15 ते 16 किलोमीटर अंतर झालेलं आहे. अजून 15 ते 16 किलोमीटर अंतर अजून राहिलेलं आहे. तर आता चला निघतोय. इथं थांबलो होतो जरा थोडं काम होतं म्हणून. आवरला का सोनाली बांधला का तोंड. तर चला फायनली आता निघतोय आम्ही. ब्लॉग कंटिन्यू पहा. तो अभी देख सकते हैं दोस्तों ये गहिनाथगडावर जाताना आहे ना या घाट लागतोय. तर पाहू शकता किती भारी गाडा आहे. बिनघरची नाही आणि तेच एक नंबर आहे बरं का. सध्या गाडी वगैरे गाडीवर आपण जातो पण त्याच्यापेक्षा ना ते खूप छान आहे बरं का. तर पाहू शकतायत किती भारी दरी आहे इथं. एक नंबर लोकेशन आहे बरं का. शिट्टीपेक्षा आहे ना हे लोकेशन एक नंबर आहेत. हे आपल्या याला म्हणतात आहे ना सह्याद्री रांगा जे म्हणतात म्हणजे गर्भवती पर्वत तुम्ही ऐकून असाल ना. गर्भवती पर्वत जे रांगा म्हणतात ना ते ह्याच रांगा आहेत. तर पाहू शकतायत आणि इकडलं जे वातावरण आहे ना खरंच एक नंबर बरं का. तर आपल्या इथं फॅन पण भेटलेले आहेत. तुम्हाला हां हां दर्शन करून गेले तुम्ही. हां का कुठले हां का. मी आधी कन्फर्म करायसाठी टाईप करून बघितलं म्हणलं त्याच्यात का बघा म्हणलं. पाहू शकतात मित्रांनो आपल्याला इथं ना आपले फॅन फॉलोइंग पण भेटलेले आहेत. झालं दर्शन वगैरे. हो दर्शन झालं. ब्लॉग सारखं पाहत असतो नाही का. सारखे पाहत असतो. हो 100% आपला माणसाला आमचा आहे स्थानिक गरजे सोडीचा स्थानिक गरजे. हाय हां आणि गुरुजी काय नाही गेलं पाहिजे सध्या हे कारण सोशल मीडियावरती बंद करू का ब्लॉग. करा ना सर्व जे आहे सध्या सोशल काय मीडियावर. झालं आधी ना मी याला म्हणलं मला तुम्ही आधी बघून दे. मी आधी सोनाली गोकुळ केलं. आज त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं पण म्हणलं आपण डायरेक्ट कसं बोलणार कसं बोलायचं कसं डायरेक्ट जाऊन. भरपूर जण असतात. आणि आम्ही दर्शन इतकं फास्ट घेतलं म्हणलं 100% गाठात थांबणार. काय बोललो तुला मी तिथंच.
चला ना, चहा वगैरे घेऊ खाली नाही चला. नाही आता येतच मग थोडं हे करायचं ब्लॉग चालेल, ठीक आहे. काय झालं युट्यूबला ब्लॉगिंग सुरू केली कारण चालतंय, की चालतंय. इंस्टाग्राम पेक्षा आहे ना युट्यूबला जरा हा, पैसा YouTubeला. युट्यूबवर थोडं लक्ष द्यायचं जास्त. येऊ पण हो सुरडीचा असतो. गाडीवर असतो अगं बाई रुद्र काय करतोय कपडे सगळे मळीले तू काय घ्यायचं बाबू गाडी घरी मोठे आहेत आपल्या कोणचे हे रिक्षा घ्यायची का रिक्षा हे बघ रिक्षा घ्यायची का पळ होती रिक्षा घ्यायची का बाय बाय ना रुद्र आपण दर्शन करून आले मग खरेदी करू आपण कुठे नेऊन घालायचं चल ये घालून मग काय काय घ्यायची काय नाही तिकडं रुद्र तर लगेच माझ्या अंगाची रिक्षा खेळ राहिलेला आहे बघ शकतोय हा मायूस आपण आता रिक्षात जायचं घरी रिक्षात जायचं ना मग पिकअप नाही जायचं नाही रिक्षात जाऊ ना आपण छोट्यात बसता येतं आपल्याला बसता येतं हा बसता येतं आपल्याला आपण आता रिक्षात जायचं ना आपण रिक्षात जायचं ना काय कसं जायचं आपण तर फायनली आपण ते जाऊ राहिलेले आहेत आपल्याला काय माहिती नाही राहत मग ते परत मागा नाही कारण ते तर पिकअपले नाही ना आता पैसे गोळा केलेले आहेत त्यांचे माग पण तिकडे बाया माणसं गोळा करून राहिलेले आहेत काय तर चला आता आपण दर्शन घेऊ आपलं टाइम आहे ना आपल्याला परत बघा हे का कशा नोटा दाखवते मला काय का लाव काय बाबा 10 रुपये आहेत का 5 रुपये आहेत ना तुला चला आता दर्शन घ्यायला आतमध्ये गर्दी आहे. फाइनली हमारा जो दर्शन हो गए तो निकल रहे हैं हम बाहर. चला फाइनली दोस्तों हम अभी दर्शन लेके आ गए आणि येऊन आता नाश्ता करत आहोत. तर सोनालीला खायचं नाही भजी आणि मला खायचं नाही वडा त्यामुळे आहे ना मी घेतलेलं आहे भजीपाव आणि सोनाली घेतलेला आहे वडापाव आणि एक आणलेली आम्ही भेळ. विजयला दोन्ही नाही खायचं म्हणून विजयने वेळ घेतली नाही सगळंच नाही 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 विजय आहे ना ऑलराऊंडर आहे सगळं खायचं मला वडापाव खायचं नाही आणि तुला भजी खायची नाही फक्त एवढे. फायनली आता आम्ही आहे ना मस्तपैकी नाश्ता करतो आणि नाश्ता केल्याच्या नंतर अजून काय काय होणार आहे ते कंटिन्यू शेवटपर्यंत आपला ब्लॉग पाहत राहायचा आहे बरं का मित्रांनो. हो तर फायनली मी ना माझ्यासाठी घेतलेला आहे गॉगल खाली 60 रुपयाचा
बरं आहे आपल्याकडे जास्त टिकत नाही. आणि विजयने घेतलेलं आहे डमरू डुम 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 त्याच्या छोट्या बाळासाठी. आणि सोनालीने भरपूर काय घेतलेलं आहे. काय 10 रुपये सेलमधून आले मनच भरत नाही. आल्यापासून सारखे फिरतोय माझे पाय दुखायला लागले आहेत. आणि आता परत मागं जायचे. आता एकूण तिकून बळच बाहेर निघलेलो आहेत आम्ही. जो मेला ना मेले के बाहर निकले तो फिर भी सोनाली बोल रही मुझे वापस जाने का है, ये लेने का वो लेने का. यार बस ना चल ना. ये देखो हे बाई लोक काय सरत आहे. ये सरलं ते सरलं घेतलेलं सगळंच असतं. आणि जे बघा ना जे पाहिजे ना ते घ्यावंच वाटतं काय आहे. आणि ते जाऊ द्या मित्रांनो आपला वागला आपल्याला कसं दिसतं ते एवढं कमेंटमध्ये लोक सांगा बरं.